गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 133 आणि आम्ही सकाळी सकाळी मनालीमध्ये हे बघा सुरुवात झाली. थंडीचे कपडे घातलेत, भयानक थंडी आहे पण ऊन पडलंय सध्या त्यामुळे छान वाटतंय. आणि मस्त आता गरम गरम चहा घेतोय. हे बघा आमच्या बसमध्ये ऊन आलंय छान. गुड मॉर्निंग कर बाळा. गुड मॉर्निंग. त्यानंतर आम्ही गेलो ओनर सोबत एक प्रॉपर्टी बघायला, कारण आम्हाला बघायचं होतं रूम वगैरे. आणि ही जी प्रॉपर्टी होती त्यांच्या घराच्या जवळच होती. तर हे बघा घरं बघा कशी आहेत. आता बरोबरच खाली उतरून गेलो होतो आम्ही ती बघण्यासाठी. आणि जाता जाता ॲपलचं हे झाड होतं. 2च ॲपल लागले होते, 2-3. बाकी तर सगळे निघून गेलेले आहेत, कारण ते सप्टेंबर महिन्यातच ॲपल निघून जातात सगळं. दीदी बघते, दीदीला नाव विचार ना तू. ए पिल्लू, हे बघ छोटा बेबी. हाय दीदी. हाँ विचार, नाम विचार बाळा. आपका नाम क्या है, बोलना फिर से. यशस्वी. यशस्वी. यशस्वी है आपका नाम. क्या नाम है? यशस्वी. तर आम्ही ज्या ओनरच्या घरी गेलो होतो बघण्यासाठी रूम वगैरे, त्यांनी आम्हाला ग्रीन ऍपल दिलंय. आणि यांचा सीझन असतो एप्रिल ते ऑगस्ट महिन्यापर्यंत. पण जे रेड ऍपल आहे ते लवकर खराब होतात आणि त्यांनी सांगितलं. आणि हे जे ग्रीन ऍपल आहे हे लवकर खराब होत नाही. तर त्यांच्याकडे होते घरी, त्यांनी आम्हाला दिले खायला. तर सध्या हे जे होमस्टे आहे दिसत आहेत, प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. आणि पण आम्ही पार्किंगमध्येच आहे सध्या. आणि जास्त थंडी झाल्यास आम्ही विचार करतो एक रूम घ्यायचा. पण आता त्याच्या आधी म्हटलं थोडा भाजीपाला वगैरे भरू, थोडा किराणा. पण आमची कपडे तर आहे, कारण आम्ही आधी मनालीत आलो होतो त्यामुळे आमच्याकडे सगळे थंडीचे कपडे आहेत. पण रिद्धूचे राहिलेत, आता रिद्धूचे कपडे घ्यायला चाललोय. हो सुद्धा जवळ घ्यायचं किराणा दुकानात सगळं सामान, तर घेतले लांब किराणा दुकानात. आता घ्यावं लागलं ऋतूला, नाही तर मी घेतलं असतं ऋतूला. इथं जवळ होतं एक किराणा दुकान, नाही पण चला आता चला. वसुधा बाहेर किती वातावरण भारी आहे. आणि वसुधा झोपली. एवढी थंडी आहे जबरदस्त, 3 डिग्री पर्यंत. आणि आम्ही 4.5 महिने फिरलो इंडिया टूर मध्ये. एकदा सुद्धा हॉटेलमध्ये राहिलो नव्हतं, एकदा सुद्धा. फर्स्ट टाइम रूम केला, कारण थंडी खूप जास्त आहे. आमच्यामुळे बाळाला नको काही त्रास व्हायला. आणि सध्या तर आमची ही रूम आहे, छोटा किचन पण आहे. हे किचन. तर 6 दिवसांनी एक सरप्राईज आहे. ह्या रूम पेक्षा काहीतरी वेगळं आहे. तर आता इथे आम्ही फक्त 6 दिवसांसाठी आहोत. तर इथे छोटासा किचन दिलेला आहे त्यांनी, पटकन सेटअप करून घेतला. डिनर बनवला, कारण घरचं खायचंय म्हणून आम्ही ही रूम घेतली किचन असल्यामुळे.